नमस्कार मित्रांनो, पीक विम्याच्या बाबतीत आपण वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, आपण यूट्यूबवर बरेच व्हिडिओ हे पाहत असताना की या जिल्ह्याला इतका पीक विमा जमा झाला, त्या जिल्ह्याला तितका पीक विमा जमा झाला, या शेतकऱ्याला इतका, त्या शेतकऱ्याला इतका। परंतु आपण ही जी काय माहिती देतो ही माहिती आपण प्रॅक्टिकली देतो। तर मित्रांनो, मला असे वाटते की आपण यूट्यूबवर असे प्रकारचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा आपण आपले जे काही स्टेटस आहे हे प्रॅक्टिकली एकदा चेक करून पाहायचे आहे। तर या बाबतीत आपण 2 ते 3 व्हिडिओ हे बनवलेले आहेत, ते व्हिडिओ आपण एकदा पाहून घ्या। तर मित्रांनो, असेच आपण एका अर्जाचे स्टेटस आपण चेक करणार आहोत की काल बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मूग व भुईमूग या पिकाचा पीक विमा हा काल सायंकाळी 7 वाजता हा जमा झालेला आहे। तर अजून काहींना हा जमा झालेला नाही। तर टप्प्याटप्प्याने ही जी काही रक्कम आहे ही रक्कम कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जात आहे। तर येणारी ही जी काही रक्कम आहे ही प्रत्येक शेतकऱ्याची सारखी नाही, काहींना कमी काहींना जास्त। त्याचप्रमाणे यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून तक्रार केलेली आहे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील अपडेट। तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, PMFBY पोर्टलवर फार्मर कॉर्नरमध्ये आपला मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशनमध्ये येतो तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात की सीझन येथे खरीप आहे, इयर 2024। टोटल क्लेम पेड दाखवत आहे 333 रुपये। तर कालच्या तारखेला हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा हा शेतकऱ्याला जमा झालेला आहे। परंतु काल मी स्टेटस हे चेक केले असता येथे ही जी काही रक्कम आहे ही रक्कम दाखवली जात नव्हती, परंतु त्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये ही जी काही रक्कम आहे ही रक्कम कंपनीकडून वर्ग करण्यात आलेली होती। परंतु आज जर स्टेटस चेक केले असता तर येथे ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आता येथे दाखवली जात आहे की 333 रुपये 75 पैसे या शेतकऱ्याला मिळालेले आहे। तर मित्रांनो, क्लेम डिटेल्समध्ये मूग या पिकाला 30 गुंठ्यासाठी आपण येथे रक्कम पाहू शकतात की इथे 156 रुपये 13 पैसे हे कालच्या तारखेला जमा झालेले आहे। तारीखसुद्धा पाहू शकतात 17/4/2025। UTR नंबर जनरेट झालेला आहे, पेमेंट सक्सेस अशा प्रकारे माहिती इथे दाखवली जात आहे। त्याचप्रमाणे वरती पण आपणास इथे क्लेम टाईपमध्ये यील्ड बेस आणि क्लेम अमाऊंट इथे 0 दाखवत आहे। इथे क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे। तर ज्या शेतकऱ्यांचे इथे क्लेम अमाऊंटमध्ये 0 अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे अशांना हे पैसे मिळणार नाही। तर येथे आपली जी काही रक्कम दाखवली जाईल क्लेम अमाऊंटमध्ये तेवढी रक्कम आपणास मिळणार आहे। त्याचप्रमाणे भुईमूग या पिकाला आपण येथे पाहू शकतात की 177 रुपये 62 पैसे हे कंपनीकडून येथे वर्ग करण्यात आलेले आहे। 17/4/2025 तारीख पाहू शकतात। UTR नंबर जनरेट झालेला आहे आणि क्लेम स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेस अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे। तर भुईमूग या पिकाला 10 गुंठ्यासाठी तितकी रक्कम ही त्या शेतकऱ्याला मिळालेली आहे आणि दोन्ही जर आपण ॲड केली ती रक्कम भुईमुगाची आणि मुगाची तर टोटल रक्कम होते 333 रुपये 75 पैसे की जी इथे आपणास दाखवली जात आहे। तर अजूनही या शेतकऱ्यांचा कापसाचा, सोयाबीनचा पीक विमा येणे हे बाकी आहे। काही शेतकऱ्यांना भेटला असेल, काहींना अजून भेटलेला नसेल। तर आपण आपले स्टेटस एकदा चेक करून पहा। तर मित्रांनो, ही जी काही येणारी रक्कम आहे ही रक्कम फार तुटपुंजी आहे। तर काही शेतकऱ्यांना ही रक्कम जास्त प्रमाणात सुद्धा मिळालेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या जिल्ह्यात भुईमूग आणि मूग या पिकासाठी एकरी किती रक्कम ही मिळालेली आहे एक कमेंट सेक्शनमध्ये कळवा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।